सूचना आहेत, 3 सेना आहेत. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये काय होतं, मराठी माणूस हा एकत्र येऊ नये याच्यासाठी अनेक लोकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि तो एकत्र येताना दिसला की त्याला पहिल्यांदा जातीमध्ये फोडतात की एकदा जातीत विभागला गेला की हा कधी मराठी म्हणून एकत्र येणारच नाही. हे ज्या प्रकारचं षडयंत्र महाराष्ट्राच्या बाबतीत कसं आहे, महाराष्ट्र तुम्ही जर समजा आपण नीट इतिहास जर समजा पाहिला या सगळ्या गोष्टींचा, तर तुम्ही बाकीच्या खर तर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा किंवा बाकीच्या राज्यकर्त्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा हा दृष्टिकोन तुमच्या लक्षात येईल. मी काय म्हणतो त्याच्यानंतर मी कालच्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं की हा मुळात हिंद प्रांत, या हिंद प्रांतावरती आतापर्यंत सर्वांनी येऊन बाहेरून राज्य केलं. इथल्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलेले फक्त मराठी होते. मराठीचा अर्थ जात नव्हे, हो हो, मराठीचा अर्थ सगळे आले. हो. म्हणजे महाराष्ट्राने राज्य केलं आणि ती जी सल आहे की हे अशा प्रकारे हे आक्रमक आहेत, अशा प्रकारे आक्रमण करतात, अशा प्रकारे हे प्रदेश बाधाक्रांत करतात, हे सगळ्यांना जे माहिती आहे. त्याच्याप्रमाणे ज्या पानिपतामध्ये काय झालं आपण पाहिलं आणि त्याच्यानंतरचा सगळा इतिहास आपण पाहिला, तर सर्व बाजूनी जर समजा आपण संस्कृतीच्या बाबतीत बघूया, सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे. सगळ्यांना आता महाराष्ट्र हवाय आणि त्याच्यासाठी जर महाराष्ट्रात मराठी म्हणून जर समजा तुम्ही एकत्र आलात तर ते फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्या सगळ्यांना जातीमध्ये विभागलं जातं. काहींना असं वाटतं की आपण जातीमध्ये विभागलं तर आपल्याला मतं मिळतात, पण ती मतं मिळवत असताना आपण डोकी भडकवतोय आणि महाराष्ट्र जो ज्याला आपण संयुक्त म्हणतो तो आपण विभक्त करतो, याचं भानही राहत नाही या लोकांना. माझं म्हणणं